गच्चीवर कपडे सुकवत असताना पूनमला सासऱ्यांचा आवाज आला. सासरे कोणाशी तरी फोनवर बोलत होते, त्यामुळे आधी पूनमने त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. पण अशा काही गोष्टी तिच्या कानावर आल्या ज्या तिला संशयास्पद वाटल्या. तेव्हा तिने त्यांच्या गोष्टी गुपचूप ऐकण्याचा प्रयत्न केला. सासऱ्यांचे बोलणे अश्लील नव्हते, पण ते बोलण्यातून नक्कीच कळत होते की ते एका महिलेशी बोलत होते आणि त्यांचे तिच्याशी वेगळेच नाते होते. सासऱ्यांचे बोलणे ऐकून पूनमच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण तिच्या दृष्टीने तिचे सासरे खूप आदर्शवादी माणूस होते. सासरे आणि सासूबाईची जोडी संपूर्ण कुटुंबासाठी एक उदाहरण होती. अशा स्थितीत सासऱ्यांचे दुसऱ्या महिलेशी संबंध असल्याचे पाहून पूनमला धक्काच बसला. तिने त्यावेळी सासऱ्यांना काहीच म्हटले नाही, कारण तिचा विश्वास बसत नव्हता की एवढा आदर्शवादी माणूस सुद्धा आपल्या बायकोची फसवणूक करू शकतो आणि या वयात बाहेर अफेअर ठेवू शकतो. तिला हमेशापासून माहित होतं की तिच्या सासऱ्यांचा स्वभाव खूप मनमिळाऊ होता आणि खूप छान होता, म्हणूनच तिला या फसवणुकीचे कारण जाणून घ्यायचे होते. पूनम तिच्या खोलीत गेली आणि घाबरून इकडे तिकडे चक्रा घालत होती. ती विचार करत होती की मी सरळ जाऊन सासऱ्यांना विचारेन की सासूबाई आणि तुमच्या इतकं छान जमतं आणि दोघेही खूप आनंदी दिसता, मग त्यांनी असे का केले? त्यांनी सासूबाईंची फसवणूक का केली? पूनमच्या लग्नाला 5 वर्षे झाली होती. तिने विक्रम सोबत प्रेमविवाह केला होता. दोघांची कास्ट वेगळी होती, मात्र घरच्यांच्या संमतीने हा विवाह झाला. सगळं छान चाललं होतं. पूनमच्या सासऱ्यांकडचे लोक खूप मोकळ्या मनाचे होते. विक्रमच्या 2 मोठ्या बहिणी होत्या ज्यांचे आधीच लग्न झाले होते. पूनम तिच्या सासू सासऱ्यांसोबत राहत होती आणि त्यांच्यासाठी मुलीसारखीच मोकळी होती. पूनमचे सासूपेक्षा तिच्या सासऱ्यांसोबत चांगले जमायचे, कारण तिचे सासरे खूप कूल होते. सासूबाई पण चांगल्या होत्या, पण त्या नेहमी सासू बनून राहायच्या. त्यांचा स्वभाव खूप वरचढ होता आणि त्या नेहमीच त्यांचा मोठेपणा दाखवायच्या. त्यामुळे पूनम त्यांच्या अशा वागण्याकडे दुर्लक्ष करायची. सासऱ्यांसोबत तिचे वडील मुलीचे नाते होते आणि केवळ पूनमच नाही तर संपूर्ण कुटुंब तिच्या सासऱ्याचा खूप आदर करत, कारण त्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप संघर्ष केला होता आणि प्रत्येकाला प्रत्येक परिस्थितीत जोडून ठेवले होते. पण जेव्हा पूनमला तिच्या सासऱ्यांबद्दलचं रहस्य कळले तेव्हा ती आश्चर्यचकित झाली की बाहेरून एवढ्या आदर्शवादी वाटणाऱ्या या जोडप्यात एवढी मोठी फूट कशी काय असू शकते? कसं काय सासरे आतून इतके पोकळ असू शकतात? कसे ते या वयाती सासूबाईला फसवू शकतात? हे विचार पूनमला स्वस्थ बसू देत नव्हते. तिने विचार केला की जर मी ही गोष्ट टाळली तर मी अस्वस्थच राहील आणि सासऱ्यांचा तसा आदर मी कधीच करू शकणार नाही. माझ्या सासूला सांगणेही व्यर्थ आहे, कारण तिची सासू त्यांच्या किटी पार्टीमध्ये व्यस्त होती आणि त्यांच्या मैत्रिणीसोबत बाहेर गेली होती. म्हणून पूनम थेट तिच्या सासऱ्यांच्या खोलीत गेली. त्या दिवशी त्यांची तब्येत बरी नसल्याने ते त्यांच्या खोलीत आराम करत होते. पूनम खोलीत पोहोचली तेव्हा सासरे फोनवरच बोलत होते आणि पूनमला पाहताच त्यांनी हडबडून फोन ठेवला. दरम्यान पूनम म्हणाली, बाबा फोन का कट केला? बोला ना, तुम्ही तुमच्या महिला मैत्रिणीशीच बोलत होते ना. सुनेचे हे बोलणे ऐकून सासऱ्यांना आश्चर्य वाटले आणि त्यांच्या कपाळावर चिंतेच्या रेषा उमटल्या. ते लेटले होते तर उठून बसले आणि त्यांनी विचारले, काय बोलत आहेत सुनबाई? बाबा, तुमचं सर्व बोलणं ऐकले आहे मी. आता मला सांगा, ती कोण आहे जिच्यामुळे तुम्ही सासूबाईंची फसवणूक करत आहात? हे ऐकून सासरे एकदम हतबल झाले आणि काहीच बोलू शकले नाहीत. तेव्हा पूनमने पुन्हा विचारले, प्लीज बाबा, मला सांगा ती कोण आहे आणि तुमच्या दोघांचा काय संबंध आहे? तुम्हाला काय गरज दुसऱ्याची बोलण्याची किंवा नातेसंबंध ठेवण्याची? बल्कि सासूबाई आणि तुमची जोडी खूप परफेक्ट आहे. या वयातही तुम्ही त्यांना फसवत आहात. पूनमचे बोलणे ऐकून सासरे म्हणाले, मुली, तुझ्याशी असे कधी बोलावे लागेल असे मला वाटले नव्हते, पण आज तुला जेव्हा कळले आहे तेव्हा संपूर्ण सत्य ऐकून घे. आज एक वडील आपल्या मुलीला त्यांची वेदना सांगणार आहे. तू पण फक्त एका मुलीच्या दृष्टिकोनातूनच विचार करजो. आणि एवढं बोलून सासरे पूनमला आपली व्यथा सांगू लागले. ते म्हणाले की माझं लग्न झालं तेव्हा आमच्याकडे इतके पैसे नव्हते आणि स्वतःचे घर सुद्धा नव्हते. भाड्याच्या घरात राहण्यापासून ते या बंगल्यात येण्यापर्यंत मी खूप कष्ट करून आणि संघर्षातून आलो आहे. हो, त्या प्रवासात तुझ्या सासूबाई माझ्या सोबत होत्या. ती चांगली पण आहे, पण हमेशापासून तिच्यात एक कमी राहिली आहे. तिने कधीच मला समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. माझे मन जाणून घ्यायला किंवा बसून माझे विचार ऐकायला तिला कधीच वेळ नव्हता. सुरुवातीला मी तिला खूप समजावायचं की नवरा बायको एकमेकांचे खूप चांगले मित्रही असू शकतात, आपल्या वेदना शेअर करू शकतात, बसून एकमेकांशी बोलू शकतात. पण तिने नेहमी माझ्या मनाकडे दुर्लक्ष केले आणि माझ्या बोलण्याकडे कधीच लक्ष दिले नाही. संध्याकाळी थकलेला नवरा घरी परतल्यावर बायकोने त्याच्याजवळ प्रेमाने बसून त्याला 2 गोड शब्द बोलावे अशी त्याची इच्छा असते. त्याच्या मनातली व्यथा ऐकाव्या
पण माझ्या बायकोने असे कधीच केले नाही. तिला तर बस बोलण्या बोलण्यात फक्त तिचा अभिमान दाखवायचा होता. नवऱ्याला घरच्यांसमोर कमीपणा खालीपणा दाखवायचा होता. अशाने ती माझा अपमान करत नव्हती, पण मला विशेष आदरही देत नव्हती. तिने नेहमीच असं वाटू दिलं की तीच सर्व काही आहे आणि मी काहीच नाही. हा कसला तिचा स्वभाव आहे माहित नाही. मी तिला प्रेमाने अनेक वेळा समजावलं की असं करू नकोस, लोक शेवटी तुझीच मजा उडवतात. पण तिला समजले नाही. तिला सर्व वेळ मोठेपणा दाखवणे योग्य वाटले. म्हणूनच हळूहळू मी बोलणं बंद केले. मनातलं मनातच ठेवायचो, कारण जास्त बोललो तर भांडणं व्हायची आणि आईबाबांच्या भांडणाचा मुलांवर वाईट परिणाम होतो. म्हणूनच गप्प बसणे हा मला योग्य पर्याय वाटला. मी माझे संपूर्ण आयुष्य फक्त पैसे कमविण्यावर केंद्रित केले आणि यशस्वी पण झालो. पण जसजसे पैसे आले तसतसे मॅडमचे शौक वाढले. मॅडम किट्टीमध्ये सामील झाल्या, नवीन मित्र बनवले. प्रवास, पिकनिक, पार्टी हा सर्व तिच्या आयुष्याचा एक महत्त्वपूर्ण भाग बनला. अशा प्रकारे पैशाची एवढी मोठी मनमानी करणं मला आवडत नव्हतं. पण काय करणार, कोणाला सांगू? हळूहळू मनात एक रिक्तता आली. आमच्यात खूप अंतर आले, जे तिने कधीच जाणले नाही. बेटा, माणूस जेव्हा तडजोड करतो तेव्हा त्याला पर्याय मिळाला तर तो कमजोर होतो. आणि बस माझ्या बाबतीतही तेच झालं. मी तडजोडीचे आयुष्य जगत होतो, पण माझ्या या स्त्री मैत्रिणीच्या रूपाने मला माझं सुख दुःख वाटून घेता येईल असा पर्याय सापडला. माझ्या बाबतीत जे घडले तेच तिच्या बाबतीत पण घडले. तिच्या पतीने तिच्याकडे दुर्लक्ष केले. बस माझ्यासारखीच ती तिची सगळी कर्तव्ये पार पाडत होती. माझं तिच्याशी कोणतीही अवैध किंवा चुकीचे संबंध नाहीत. जसे तुम्हा सर्वांचे मित्र आहेत तशीच ते पण माझी एक मैत्रीण आहे, जिच्याशी मी माझ्या मनातील सर्व काही सांगू शकतो. आमच्यात फक्त मनाचं नातं आहे, अतिशय पवित्र. आम्ही दोघं आपापल्या मनांबद्दल एकमेकांशी बोलतो आणि मन हलकं करतो. आम्ही कोणाचीही नुकसान करत नाही आणि कोणावरही काही अन्याय करत नाही. तिच्याशी बोलून मला सुकून मिळते. ज्या गोष्टी तुझ्या सासूबाईंना कधीच समजल्या नाहीत त्या तिला समजल्या. बस एवढीच माझी चूक आहे. आता तुला जे शिक्षा द्यायची आहे ते तू देऊ शकतो. सासऱ्यांची संपूर्ण जीवन कहाणी ऐकल्यानंतर पूनम काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. आज तर तिचे डोळे उघडले होते, कारण आज तिने सासऱ्यांच्या माध्यमातून आयुष्याची दुसरी बाजू पाहिली होती. आज त्यांच्या बोललेल्या शब्दाने तिला जीवनाच्या सत्याची ओळख करून दिली. तिला वाटले, खरंच प्रत्येक माणसाला असा जोडीदार हवा असतो, जो केवळ शरीरानेच नाही तर मनानेही सोबत असला पाहिजे, जेणेकरून तो त्यांच्या सुखदुःखांबद्दल बोलू शकेल. जर प्रत्येक पती पत्नीने एकमेकांचे दुःख समजून घेतले असते तर कदाचित समाजात असे काही घडले नसते. सासऱ्यांची व्यथा ऐकून पूनमला काही हदपर्यंत त्यांचं बरोबर वाटलं आणि आज तिने मनातल्या मनात अजून एक गोष्ट शिकली की ती नेहमीच तिच्या नवऱ्याशी चांगली मैत्रीण बनून राहील. म्हणजे त्याला बाहेर कोणाच्या खांद्याची गरज भासणार नाही. इकडे सासरे वाट बघत होते की पूनम काय बोलेल, पण पूनमला सासऱ्यांचे बोलणं मनापासून आवडले. पण तिला सासूबाईंची काळजी वाटत होती की त्यांना ही मैत्रीण कळली तर त्यांची काय होईल, त्या समजू शकणार नाही आणि तुटून जातील. म्हणूनच ती तिच्या सासऱ्यांना म्हणाली, बाबा तुम्ही खूप समजदार आहात, मी तुम्हाला जास्त काही बोलणार नाही. बस एवढंच की आता थांबून पण जा. तुमचे नाते पवित्र आहे, पण कुणाला माहीत झालं तर कुणी पवित्र मानणार नाही. तुमचे दुःख कोणी पाहणार नाही, फक्त तुमची चूक दिसेल. तेव्हा ही मैत्रीण इथेच थांबवा. आणि असे म्हणत पूनम खोली बाहेर गेली. कथा कशी वाटली मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. या चॅनलवर तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी ऐकायला मिळतील. धन्यवाद.